हं. श्री स्वामी समर्थ. आज आपण महादेवांच्या पिंडीवरती पाण्याचा अभिषेक का घालावा, कशा प्रकारे घालावा आणि त्याच्यापासून होणारा फायदा हे आपण बघणार आहे. तर महादेवांना सर्वात प्रथम पाणी का प्रिय आहे हे आपण जाणून घेऊया. तर मंथन सागरामध्ये महादेवांचा जो सर्प होता त्याने विष ओकलं होतं. जसं माणूस उलट्या करतो त्या पद्धतीने त्याने विष ओकलं होतं आणि ते विष एवढं भयानक होतं की जेणेकरून त्याच्यामध्ये जेवढे जीवजीवाणू होते ते मरायला लागले, नष्ट व्हायला लागले. मग त्याचा जो म्हणजे त्रास जो आहे किंवा तो सर्व देवदेवतांना व्हायला लागला. म्हणून देवदेवतांना त्रास व्हायला लागला म्हणून महादेवाने स्वतः काय केलं, ते विष स्वतः प्राशन केलं आणि प्राशन केल्याच्या नंतर महादेवांच्या पोटामध्ये लाही झाली आणि लाही झाल्याच्या नंतर गंगेने त्यांच्या गळ्याला हात लावला. त्यांचं नीलकंठ नाव पडलेलं आहे बघा. तर गळ्याला इथे हात लावल्याच्या नंतर त्यांच्या पोटामध्ये गारवा निर्माण झाला. तेव्हापासून महादेवांना पाणी प्रिय आहे. आणि पाण्याचा अभिषेक, एखादी आपली इच्छा जर पूर्ण व्हायची असेल तर पाण्याचा अभिषेक कसा घालावा पिंडीवरती, तर त्या सर्वात प्रथम पिंडीवरती 5 देव बसलेले आहेत. तर ते कोणकोणते देव आहेत? गणपती, कार्तिक, अशोकासुंदरी, त्याच्यानंतर पार्वती, गोल राऊंडमध्ये पार्वती आणि वरती महादेव आहेत. 5 देवतांना या अभिषेक घातल्याच्या नंतर पिंपळाच्या झाडाला जाऊन आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि 11 प्रदक्षिणा मारत असताना आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती मागायची. आणि त्याच्यानंतर येणारा ज्या दिवशी तुम्ही अभिषेक घालाल, ज्या दिवशी तुम्ही प्रदक्षिणा माराल, त्याच्या पुढे जो येणारा जो सोमवार आहे त्या सोमवारी एक महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला आणि नमस्कार करायचा आहे. आता तुम्ही बोलाल की 11 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला का माराव्यात? तर पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूंचं स्थान आहे आणि विष्णू हे महादेवांच्या हृदयामध्ये आहेत आणि महादेव हे विष्णूंच्या हृदयामध्ये आहेत. महादेव हे फक्त आणि फक्त विष्णूंचंच ऐकतात. धन्यवाद.